अजितदादांचं झालेलं अपघाती निधन अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक होतं. अजितदादा आपल्यात नाहीत हे मानायला देखील अनेकांचं मन तयार होत नव्हतं. तर एकीकडं महाराष्ट्र शोक सागरात बुडालेला असताना दुसरीकडं या अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केला असून अजितदादांच्या अपघातासंदर्भात सध्या सगळीकडं संशयाचं धुकं दाटलेलं दिसतंय. अनेकांनी या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. तर आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सांगितलं आहे की बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेक जण अपघाताचं कारण सांगतायत. पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथं धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? तसेच अपघातानंतर राष्ट्रवादीतील प्रमुख 3 नेते मौन का बाळगून आहेत असे सवाल उपस्थित केले आहेत, ज्यामार्फत एक प्रकारे त्यांनी या संपूर्ण अपघातांवर संशय व्यक्त केला. तर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील मृतांची संख्या, ऐनवेळी बदललेले पायलट अशा मुद्द्यांवरून दादांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्यासोबतच सोशल मीडियावर देखील अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून अजितदादांचं राजकीय वर्चस्व वाढत होतं. दोन्ही राष्ट्रवादी परत एक होणार होत्या, यामुळे दादा काहींसाठी राजकीय थ्रेट झाले होते, म्हणून त्यांचा हा अपघात घडवून आणला असं बोललं जातंय. त्यामुळे सध्या दादांच्या अपघाताबद्दल सगळीकडे संशयाचं दाट धुकं पसरलेलं दिसून येत असून स्वतः शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातामागे राजकारण नसल्याचं सांगितलेलं असलं तरी देखील या अपघाताच्या चौकशीअंती सर्व सत्य समोर आल्यानंतरच हे वातावरण शांत होईल असं पाहायला मिळतंय. तर याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला सबस्क्राईब करायला विसरू नका.